जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे जून 19 जागतिक सिकलसेल दिवसानिमित्त राष्ट्रीय सिकलसेल ॲनिमिया दूरीकरण कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा सार्वजनिक आरोग्य विभाग नंदुरबार यांच्यातर्फे करण्यात आले होते। त्या अनुषंगाने आज सिकलसेल दिवसानिमित्त नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरातून जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, नंदुरबार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे आणि नंदुरबार जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉक्टर विनय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वात, तसेच अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरिश्चंद्र कोकणी, डॉक्टर कैलाससिंग राजपूत, डॉक्टर विनोद नाईक, डॉक्टर शिखा चिकारा, कुलभूषण पवार, पॅथॉलॉजी राहुल सोनवणे, जिल्हा सिकल सेल समन्वयक राकेश सैंदाणे, नीलम साळवे, गौरव सकटे, छाया गावित आणि सुशील केदार यांच्या प्रमुख उपस्थितीत सिकल सेल दिवसानिमित्त सिकल सेल दिवस जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। सिकल सेल दिवसानिमित्त जिल्हा सिकल सेल नियंत्रण कक्षात सिकल सेल मेळावा आयोजित करण्यात आला असून त्या ठिकाणी तपासणी, अपंगत्व प्रमाणपत्र व मार्गदर्शन दिले जाणार आहे। तसेच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात सिकल सेल विषयी जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। विविध शाळा व महाविद्यालयांमध्ये जनजागृती व मार्गदर्शन सेशन्स घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांनी दिली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आज 19 जून सिकल सेल डिसीज दिवस। आजच्या दिवशी आपल्या जिल्ह्यात जे सिकल सेलचं प्रमाण आहे ते खूप असल्यामुळे आपण लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती कशी व्हावी त्यासाठी आज सकाळी आपण रॅली काढली। त्यानंतर दुपारी आपण सिकल सेल नियंत्रण कक्ष आहे तिथं आपण एक सिकल सेल याचा मेळावा ठेवलेला आहे। त्यानंतर विविध महाविद्यालय आणि शाळांमध्ये आपण जनजागृतीपर त्यांना मार्गदर्शन करणार आहोत। आपल्याकडे टार्गेट जवळजवळ पॉप्युलेशन 18 लाख आहे, त्यापैकी 11 लाख आपलं टार्गेट आहे। त्यापैकी जवळजवळ 10 लाखाच्या वर आपल्या तपासण्या झाल्या आहेत आणि 6000 आपले त्यात रुग्ण आढळले आहेत, तर त्यांच्यावर उपचार आपण करतो आहोत। त्यामध्ये आपण फोलिक ॲसिडची टॅबलेट, हायड्रॉक्झियुरिया याचा पुरवठा मुबलक प्रमाणात असून आपण ते पूर्ण त्याचा पुरवठा करत असून आपल्या नियंत्रण कक्षातून त्या औषधांचं योग्यपणे ते घेत आहेत की नाही रुग्ण, त्याबद्दल आपण कॉल सेंटरमधून त्यांना कॉल करून ती माहिती घेतो आणि त्यांना गोळ्या घेण्यास प्रोत्साहित करतो।